एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता की मी ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी करते आहे. आज आहे फ्रायडेची नाईट आहे आणि दिवसभरापासून मी ब्लॉग सुरू का नाही केला, दॅट हॅज अ व्हेरी स्पेसिफिक अँड व्हेरी डिफरंट रिझन. बिकॉज ना सासू सासरे आलेत माझे आणि त्याच्यामुळे कसं होतं माहिती का, की आपण कामामध्ये जरा बिझी असतो. असं नाही की ते मला विरोध करतात वगैरे, पण असं आपल्याला थोडं त्यांना नाही का रिस्पेक्ट द्यावं म्हणून नाही का मोबाईल नाही घेत मी. आलेले म्हणजे ते आम्हाला घरून भरपूर काही वानोळं वगैरे घेऊन येतात. प्रत्येकाची आई आपल्याला प्रेम करते, तशीच माझी सासू पण माझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी मस्त कुरड्या बनवून आणल्या आहेत, शेवया बनवून आणल्या आहेत आणि गहू घेऊन आलेत घरून. स्पेसिफिक आमचे स्वतःचे गहू आहेत घरचे, तर आम्ही काही गहू विकत घेत नाहीत. आणि गहू संपायला आले का फक्त कॉल करून द्यायचा, घरून गहू येऊन जातात. तर आता शेवटचं दळण दळलं मी 10 किलोचं. मग फोन गेला त्यांना की गहू संपलेत. मग ते घेऊन आले, गहू घेऊन आलेत आणि गव्हासोबत भरपूर उन्हाळी वाळवण पण घेऊन आले. काही गोष्टी मिस झाल्या बिकॉज नाही का ठेवायला जागा नव्हत्या गाडीमध्ये, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जेवढं जमलं तेवढं ते घेऊन आले माझ्यासाठी. आणि मग आता शेवया आणि कुरड्या वगैरे आहेत, म्हणजे मला त्या कुरड्या जातील चांगल्या वर्षभर. मस्त अशा छान कुरड्या आहेत. आणि ते आल्यामुळे मग स्वयंपाकातच बिझी होती. काल रात्रीपासून मी काही शूट नाही केलंय, आज सकाळी पण शूट नाही केलं. तर आज सकाळी पण मी त्यांना बस मेथीची भाजी आणि तांदूळाची भाजी केली होती. आणि मेनली नॉनव्हेज बनवायचं होतं. आता नॉनव्हेज संध्याकाळी बनवायचं होतं, बट ते आता माझ्या नंदेकडे गेलेत जेवायला. आणि नंदेकडे गेल्यामुळे आता काही स्वयंपाक नॉनव्हेज कॅन्सल झाले. ते असते तर केलं असतं ना. आम्ही 2-3 जण काय खाणार, ते आले का मग करूयात, उद्या नाही तर परवा करूयात नॉनव्हेज. तर आता नाही का भाजी बनवायचा प्लॅन आहे माझा. ती स्पृहाचे पप्पा, मी आणि स्पृहाचे जेवायला. त्याच्यामुळे मी स्पृहाच्या पप्पांची फेवरेट भाजी बनवते, डांगरची भाजी. डांगरची भाजी त्यांना फार आवडते. आणि पाणी टाकलेली आहे मी. तुम्ही माझे आधीचे ब्लॉग जर बघितले नसतील तर नक्की बघा. आधीच्या ब्लॉगमध्ये आहे की त्यांना डांगरची भाजी किती आवडते, तर मी कशा प्रकारे बनवते. तर तशी भाजी बनवायची आहे आता मला. आणि बघू थोड्या लसणाची चटणी जळली आहे. थोडंसं टेरर आहे माझ्या मिस्टरांचं. लसणाची चटणी संपली का बनवावं लागते परत. तर लसणाची चटणी जस्ट दळली मी. आणि उद्या परत त्यांचा उपवास राहील, तर साबुदाण्याची खिचडी बनवायला परत लाल मिरची दळवायला लागेल मला. कारण हिरव्या मिरचीची ॲसिडिटी होतो, त्याच्यामुळे आम्ही हिरव्या मिरचीचा साबुदाणा रेअरली बनवतो. तर इन केस काही म्हणजे सपोज नसलीच लाल मिरची किंवा लाल मिरची स्पायसी नाही आहे बाबा, मग हिरवी मिरची स्पायसी तरच वापरतो, नाही तर नाही वापरत. कारण आमच्या घरी साबुदाणा खूप स्पायसी खाल्ला जातो. एनिवेज गाईज, अजून लाल मिरची दळायची. पण आता झालं की माझं कुकरचं भांडं ना 2 आहेत, एक ठेवून दिलंय मी. असे 2 आहेत, एक ठेवून दिलं कारण मला भांडे धुवायचा कंटाळा येतो ना. 2 नाही ठेवत मी. कारण मी वरती माझे, तुम्ही किचनमध्ये जेवढे भांडे दिसताय का, ते सगळे डेली वापरायचे भांडे. बाकीचे मी गोण्या भरून ठेवून दिलेत. आणि मी आधी जॉब पण करायची, त्याच्यामुळे मी काय करायची की ज्या गृहिणी घरी असतात, म्हणजे मी कोणाला काही बोलत नाही बरं का, पण ज्या गृहिणी घरी असतात ठीक आहे, त्यांना भरपूर वेळ असतो स्वतःचं घर साफ करायला, भांडे धुवायला. आणि दिवाळीच्या अशा काही सणासुदीच्या टायमिंगला त्या सगळे भांडे धुतात. पण मी जेव्हा जॉब करायची तेव्हा मला टाईम नाही राहायचा. कधी कधी 12-13 तासची ड्युटी व्हायची माझी. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, मला घरी यायला उशीर व्हायचा. फक्त माझ्याकडनं स्वयंपाक व्हायचा. बाकी माझ्याकडे धुणं भांड्याला सगळ्यांना बाई आहे. आणि माझ्याकडनं बाकीचे कामं काही व्हायचे नाही. आणि व्हायचे नाही म्हणजे इन द सेन्स वेळच नसायचा, तर काय करणार आपण, नाही का. मग तेव्हाच मी काय केलेलं होतं की सगळे भांडे ना मला जेवढे लागतात की नाही रोज, 5-7-8, 2-3 तांबे, 4-5 ग्लास, बस एवढ्याच गोष्टी माझ्यावरती. आणि अजूनही तेवढंच. आता मी जॉब सोडलाय, तर जॉब सोडला तरी पण मी ते भांडे काढलेले नाही. कारण कशाला डोक्याला ताण, धुवून ठेवून दिले. आणि जेव्हा मी धुते, सणासुदीचं करते ना, तेव्हा मी ते काढते आणि धुते. जसं की आता पण धुतले बरं का. कारण मला आवरायचं होतं घर थोडंसं वेगळं. त्यांची सिस्टीम चेंज केली थोडी घराची मी, त्याच्यामुळे मला आवरायचं असल्यामुळे मग मी ते परत धुवून ठेवून दिले. आता परत वापरलेले नाही तरी पण धुवून ठेवून दिले. आणि बाकीचे तुम्हाला माझ्या किचनमध्ये जेवढे काही भांडे दिसतात, हे मांडणीवरचे वगैरे, ते सगळे रोजच्या रोज वापराते आणि रोजच्या रोज धुतले जातात. भरणे वगैरे नाही, पण बाकीचे धुतले जातात. तर एवढं सगळं आहे माझं. एनिवेज, तर बोलता बोलता आपला पॉईंट दुसरीकडे चालला गेला. एनिवेज, आता मी स्वयंपाक बनवते. आणि कुरड्या आणि शेवया कशा आणल्या ते एकदा एक लुकमध्ये दाखवून देते तुम्हाला. बघा, कुरड्या एवढ्या आले, म्हणजे खोक्यामध्ये जेवढ्या बसल्या त्यांनी आणल्यावर का. तर हे बघा, अर्ध्या टिपाच्या वर मस्त कुरड्या आल्या आहेत. आणि तुम्हाला इकडे दाखवलं होतं ना, हे मी काल साफ केलं होतं. तर हे बघा, मस्त साफ करून दिलंय. इथे 2 कोठ्या ठेवून दिल्या माझ्या मस्तपैकी. आणि इकडे माझ्या गॅसच्या टाक्या आहेत. तर सिस्टीम थोडी बदलवली आहे, अजून थोडी त्याच्यात चेंजेस होतील. तसं तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेलच. तर एनिवेज, आता इकडे दाखवून तुम्हाला देते की आपलं. तर बघा, ह्या खोक्यामध्ये आल्या आहेत शेवया घरून. बघितलं ना तुम्ही, खोकं खराब होऊ नये, तुटू नये, सांडू नये म्हणून कसं बांधून आणलेलं आहे. तर एनिवेज, तुम्हाला मी ना असंच खोक्यामधून एकदा लुक दाखवून देते टॉर्च लावून.
तर हे गाईज ॲक्च्युली इथे मी शेवयांना कुरडया म्हणते म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते, नाही तर मी व्यवस्थित बोललेली होती बट मी शेवयांना कुरडया म्हटली आहे त्याच्यामुळे. एनिवेज गाईज, तर बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी शेवया बनल्या आहेत बारीकवाल्या गावाकडच्या, सुंदर. अजून तर काय बनवून नाही बघितलं, बघू बनवूया आता. मी सध्या त्यांचा नंबर लागत नाही, खूप सारे मेनू चालू वेगळे सुट्ट्यांमध्ये. आता पाहुणे वगैरे येतात, छान छान स्वयंपाक बनतो. शेवयांचा काही नंबर अजून येत नाही आहे. एनिवेज गाईज, नंतर आता स्वयंपाक झाला आहे. काय झालं आहे ते तुम्हाला दाखवते. काय काय घाम खूप आला आहे मला, कारण किचनमध्ये असल्यामुळे. हे गाईस, तर पनीरच्या भाजीची तयारी चालू आहे. यू कॅन सी. हे बघा, टोमॅटो कापले. टोमॅटोची बिया आवडत नाही आम्हाला म्हणून टोमॅटो मी धुवून घेते ऑलवेज. आणि इथे बघा खोबरं भाजते. ओलं खोबरं आहे ॲक्च्युली, ते सुकलं होतं, थोडंसं सुकलं आहे पण त्याच्यात ओलावा आहेच तरी पण मग मी चांगले त्याला कडक भाजून घेणार आहे. इकडे कांदा भाजून टाकला, खाली लसूण आहे. आणि हे रिपॅन्सी एवढं पनीर एवढं बनवायचं आहे आज. आणि इकडे माझा होत आहे राईस, शेंगदाणे भाजून घेते. अजून इकडे आहे तेजपत्ता, कोथिंबीर वगैरे निसायची मला अजून, तर ती थोडी आहे उरलेली पण अजून कापायची मला ती. तेजपत्ता थोडा भाजून घ्यायचा आहे. एनिवेज बघा, मस्त बनली आहे पनीरची भाजी. इकडे बनला आहे राईस. या डब्यामध्ये आहेत चपात्या. आता साबुदाण्याची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे मी आता शेंगदाणे भाजते. आणि इकडे हिरवी मिरची दळी, आज हिरवी मिरचीचा साबुदाणा बनवायचा आहे. आणि इकडे बटाटे वगैरे आहे उकडलेले, जे आता मी कापून टाकणार आहे. त्याच्या टायमिंगला कोथिंबीर होती, आता मस्त गार्निशिंगला कोथिंबीर टाकली मी. आणि आता ताटामध्ये मस्तपैकी वाढते भाजी. गाईस, तर इकडे बघा पातोड्यांचा रस्सा रेडी आहे. याला उकळी फुटली का आता मी हे पातोड्यांसाठी पीठ मळलं आहे. पिठाचा गोळा आहे हा. आता हा लाटायचा, त्याच्या पातोड्या कापायच्या आणि उकळी फुटल्यावर टाकून द्यायचं. तर एकंदरीत असा प्लॅन आहे माझा. आणि इकडे नाही बघा, मी पीठ मळून ठेवलं आहे चपातीचं. वरती फॅन चालू आहे म्हणून एवढं झाकून ठेवलं व्यवस्थितच. तर इथे पातोड्यांची भाजी खायच्या आधीच इथे पिझ्झा पार्टी चालू आहे. तर ॲक्च्युली माझा हा पुतण्या आलेला आहे, तर त्याला पिझ्झा खायचा होता. तर मग आम्ही सगळ्यांनाच पिझ्झा आणले. आणि मग काय कोणी काही जेवलंच नाही, ते पिझ्झाच खात होते सगळे. आणि मग सगळ्यांचा जेवणावर परिणामच होऊन गेला तेवढ्या वेळापुरता. आणि त्याच्यामुळे काय झालं की पातोड्यांची भाजी फार उरली होती माझी. तर हे बघा, मस्त फिंगर चिप्स एन्जॉय करतो आहे. तो गावाकडे राहतो त्याच्यामुळे ते तिकडे काय भेटत नाही एवढं. तर मग तो इथं आल्यावर म्हणतो, मोठे पप्पा मला घेऊन या पिझ्झा बर्गर वगैरे. तर मग त्याला त्याचे मोठे पप्पा त्याला घेऊन येतात. माझ्या दीराचा मुलगा आहे तो. तर हे बघा, आता इथं किस्सा काय झाला होता. तर इथे ना स्पृहाला ना तिचे पप्पा ओरडले. तर हा ना मोबाईलमध्ये भूताचे व्हिडिओ लावून आला आणि तो त्यांना दाखवतो आहे आणि घाबरवतो आहे. तर खूप आवाज होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते. तर तो बघा कसा घाबरवतो आहे त्यांना. आणि तो आम्हाला खूप हसू येत होतं, कारण की ते निरागस एकदम, कसं म्हणजे त्याला वाटलं की माझ्या बहिणीला त्रास देऊ नका, माझ्या बहिणीला त्रास देता का, बघा मग बघा भूताचा व्हिडिओ, असा बोलत होता तो लिटरली. आता झालं काय, स्पृहाने तिच्या आजीला मांजरी मागितल्या. तर तिच्या आजीने लिटरली आमच्या शेजारी कोणाकडे तरी खूप मांजरी त्यांच्याकडून मागून आणल्या. आणि त्यात त्या बोलले की 2 घेऊन जा, कारण ते एकटी मांजरी राहणार नाही. तर मग त्यांनी 2 मांजरी दिल्या. तर हा जरा व्हिडिओ हल्ला माझ्याकडनं इथे, पण म्हणजे त्या मांजरी माझ्या अंगावर आली ती मांजर, त्याच्यामुळे मी जरा असं माझा कॅमेरा इथे हल्ला आहे जरा. एनिवेज, तर ना त्या हातीच लागत नव्हत्या, कारण त्यांना सगळं नवं दिसत होतं ना, त्याच्यामुळे. हे गाईस, तरी आहे मंडे मॉर्निंग, माझी टिफिन बनवायची वेळ. तर सकाळी सगळे झोपलेले होते त्याच्यामुळे मी काय बोलली नाही, फक्त जस्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला. एनिवेज गाईज, तर टिफिनला काय बनवलं मी तुम्हाला दाखवते जरा. आणि हा ब्लॉग ॲक्च्युली 3 दिवसाचा होणार आहे. चला तर मग आता बनवली आहे बघा गवारची भाजी कोरडी मस्तपैकी. आणि इथे आहे चपात्या आणि थोडंसं त्यांना तिथे लागणाऱ्या गोष्टी दिल्या मी. मँगो आईस्क्रीम कशी बनते? भाजीपाला टाकायचा, पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं
आणि फ्रीजमध्ये टाकायचं. मग ना 4 घंटे झोपून घ्यायचं. लगेच आवाज दिला का मम्माला उठून घ्यायचं. पण मग मँगो कुठे टाकलाच नाही ना तू मँगो आईस्क्रीम मध्ये. मँगो याच्यात मँगो याच्यात टाकायचा का? आणि 4 घंटे जे ठेवायचं त्याच्यात मँगो नाही टाकायचा. बर. तर आता पुरतं एवढंच. चला तर मग भेटूया पुन्हा एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. कीप वॉचिंग माय ब्लॉग्स. बाय बाय. थँक्यू.